आम्हाला प्रोत्साहन दिलं, आम्हाला स्थान दिलं की जे कमी मानधन होतं ते जास्त देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. आम्ही त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार मानतोय नारिवली संघाचा. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय बदल अध्यक्ष यांना त्याने विनोद पाटील या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय की मायक्रोफोनवरचा ताबा आपण घ्यावा. पाटील सामना ठिकाणी सुरू होतोय. गावदेवी गिरिजा माता झुंडोंबिवली वर्सेस उंबरडे. पण यानंतर उंबारले आणि खंबालपाडा या दोन्ही टीमने तयार राहायचं. टॉससाठी येऊन दोन्ही कॅप्टन येऊन थांबायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. खंबालपाडा आणि नागाव आपण दोन्ही संघनायकांनी तयार राहायचं आयोजकांच्या सूचनेत. तर मॅच या ठिकाणी सुरू होते. आमच्यासोबत गुरुदास भोईर एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. मागाशीच गुरुदासचा आपण उल्लेख केला जेव्हा रामकृष्ण मैदानावरती आला, या स्टेजजवळ आला, तेव्हा गुरुदास असतील, रामकृष्ण असतील, ज्यांनी रेग्युलरच्या माध्यमातून अनेकदा आपल्या संघाला विजयाचे अनेक सुखद अनुभव दिलेले आहेत, आनंद दिलेला आहे. असे दोन टॅलेंटेड रामकृष्णाच्या नावावरती एक बाईक देखील आहे. तर मैदानावरती सामना ठिकाणी सुरू होतोय. गावदेवी गिरिजा माता झुंडोंबिवली वर्सेस उंबरडे मध्ये टॉस उंबरडे टीमने जिंकलेले आहे. प्रथम ते फिल्डिंग करतायत आणि गावदेवी गिरिजा माता झुंडोंबिवली संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी. सलामीवीर जयवंत, नॉन स्ट्राईक इंडला जयवंत जोशी, जे स्ट्राईकला अमित पाटील. हो, पहिलाच बॉल यॉर्कर खोलवर टप्प्याचा. अप्रतिम डिफेन्स करण्यास भाग पाडलं. फॉरवर्ड डिफेन्स आपण बघितलं या ठिकाणी अमितच्या बॅटमधून. पहिला चेंडू अप्रतिम लाईन लेंथ. राजू भोईर कमी उंचीचे खेळाडू जरूर आहेत, पण तरीही हा चेंडू आपण जर बघितला तर अत्यंत सुंदर लेंथवरती, लाईन लेंथवरती बघायला मिळाला. ओ फुल टॉस. यावेळेस मात्र ओव्हर द वेस्ट साइड अंपायरने नो बॉल घोषित केलाय. नो वरती मिळतील 4 धावा. पहिला चेंडू अप्रतिम, मात्र दुसरा अनियंत्रित हा चेंडू आपण बघताय, त्यावरती आज चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झालेली ती म्हणजे एकूण 5. पहिलाच बॉल 6 धावा झाल्यात. सिंगल आली ना भाई. ओहो, या देखील खोलवर टप्प्याचा होता. पॅटची एज लागून फाईन लेगच्या दिशेने गेला. हलकीशी एक्साइटमेंट आपण तिथे बघितली, थोडासा आवाज देखील बघितला अपीलचा, पण बॅटची एज आणि त्याचबरोबर फिट बॉल असल्या कारणाने जरी क्लीन बॉल झाले असते तरी काही फरक नसता पडला. अमित हरेश यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे चिकनकर टीमचा. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. सिंगलने स्ट्राईक या ठिकाणी रोटेट होते. अरुण भोईर, राजा यांचे आगमन झाले. संपूर्ण टीम 40+ क्रिकेटमधला एक ताकदवर संघ म्हणून चिकनगर संघाची नेहमीच ती गणना केली जाते ताकदवर संघांमध्ये. ओहो, पूल सक्सेसफुल, डिलाइटफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल. हा षटकार शॉर्ट ऑफ लेंथ जिडतो. पहिला चेंडू अप्रतिम हाताळल्यानंतर थोडेसे दिशाहीन, थोडीशी भरकटली दिशा आपण बघतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघताय म्हणजे 14 धावा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीवरती. खुटारे गावचे सुपुत्र राजेंद्र म्हात्रे हे या चॅनलचे फाउंडर आहेत आणि नेहमीच जेव्हा जेव्हा फॉर्च्यून इव्हेंटचं नाव आपण घेतो, राजेंद्र दादांचं नाव तर आपण घेतोच, पण कृष्णा म्हात्रेला विसरून कसं चालेल. मॅन फ्रॉम सिद्धी करवले. सिद्धी करवले म्हटले की योगेश मडवी जे उपाध्यक्ष आहेत पनवेल कॉमेंटेटर असोसिएशनचे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू गेला. 1 धावे दरम्यान पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती 15 आपण बघतायत. पहिल्या मॅचमध्ये सगळ्यात कमी धावसंख्या 33 बघितली, त्यानंतर आपण 49 बघितली, त्यानंतर 50+ 51 आपण बघितली.
बघा जुळून डोंबिवली संघ हा खरं तर ट्रॅफिकमध्ये अडकल्या कारणाने आपण याआधी विनसमध्ये मॅच लावली, पण आता यापुढे सगळ्या मॅचेस लॉट्सच्या हिशोबाने होतील, वेळापत्रकानुसारच होतील. त्यामुळे कोणी कुठल्या प्रकारचा गैरसमज मनामध्ये ठेवू नका, मॅचेस लॉट्सप्रमाणेच होतील. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. केवळ एक धाव या दरम्यान. धावसंख्या धावफलकावरती 17. सुरुवात खूप सुंदर केली होती यॉर्करने, पण त्यानंतर थोडंसं नियंत्रण राखता आलं नाही राजू भोईर यांना आणि 17 धावांचं अत्यंत महागडं षटक. एकही विकेट आतापर्यंत गमावलेली नाही आहे. फिल्डिंगला वेळ प्रत्येकाने वाचवायचे. बघा आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला 11 मॅचेस कव्हर करायचे आणि आता सध्या आपण मॅच क्रमांक या ठिकाणी कव्हर करतोय, ती म्हणजे 4थी. 4 ओव्हरच्या मॅचेस जरूर आहेत, पण शेवटी हिवाळा आहे आणि नोव्हेंबर महिन्यात सूर्यास्त लवकर होतो. जसा मकर संक्रांत होते त्यानंतर दिवस हळूहळू मोठा होत जातो. त्यानंतर तुम्हाला 1-2 मॅचेस तुम्ही एक्स्ट्रा खेळू शकता. आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी नयन, प्रणव सुंदर काम करत आहेत. नयन खूप जबरदस्त स्माइल देत आहेत. सध्या रेग्युलर संघामध्ये चांगला परफॉर्मन्स देत आहेत. बॉलिंग मार्कवर बदल आपण बघतायत. निलेश जाधव त्या ठिकाणी तयार, या संघाचा बॅकबोन निलेश जाधव. चांगला चेंडू गुड लेंथ वरती होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स, तिथे खराब फिल्डिंग. एफर्ट चांगली होते, धावचीची संधी आणि इथे काय घडलंय मैदानावरती आपण बघतायत. दोघांमधला कोऑर्डिनेशन तिथे राहिलं नाही आणि त्यामुळे फलंदाज बाद होत आहेत. मैदानावरती पहिला गडी बाद होतोय जुनी डोंबिवली संघाचा. अमित पाटील न्यू बॅटर मैदानावरती एंटर होतात. नितीन अमित बाद झालेला आहे, तर तयार नव्हते जयवंत या धावेसाठी. तर उंबरलेचे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, एक काळ ज्याने रेग्युलरच्या माध्यमातून कॅप्टन कूल म्हणून गाजवला असे सचिन भोईर. सचिन भोईर आपण या ठिकाणी यायचंय. सचिन भोईर आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानात एंटर होत आहेत. नितीन, निलेश जाधव पहिलाच बॉल ऑफ साईडला प्लेस केला होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि कधी कधी म्हणतात की जो होता अच्छे के लिए होता है, ती मिसफील्ड झाली. तिथून ते कन्फ्युजन निर्माण झालं 2 बॅटरमध्ये आणि त्यामुळे एक बॅट्समन अमित पाटील धावचीच्या रूपाने बाद. लेफ्ट हँडेड नितीन. फिल्डिंग मध्ये बदल अपेक्षित आहे कारण लेफ्ट हँडेड आहे. 1 डाऊनचे बॅट्समन नितीन. नितीनसाठी ऑन साइडला स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. ऑफ साइडला आपण बघतायत लॉंग ऑफ डीप कव्हर लाईक फिल्डर आहे. हो उसळणारा वेगवान चेंडू, हुक करायचा प्रयत्न होता. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल अंपायर त्या ठिकाणी करतायत. एक बाउन्सर तुम्हाला नक्कीच त्याची मुभा आहे, सवलत आहे, पण दुसरा बाउन्सर तुम्ही जर हाताळला तर अंपायर तुम्हाला दंडित करतायत आणि त्यामुळे पहिला बाउन्सर आल्यानंतर लगेचच निलेश यांना वॉर्न करण्यात आले. स्ट्रेट ड्राइव्ह, वेल स्टॉप, फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि काय फिटनेस आहे बघा. या गोष्टीवरून लक्षात येतं अशा फिल्डिंगमुळे की किती जबरदस्त फिटनेस निलेश जाधव यांचा बघायला मिळतो. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल, कृष्णा दाखवत आहेत. फॉर्च्यून इव्हेंटवरती टेलिकास्ट सुरू आहे आणि का स्टेज केलं बघा स्वतःला. फॉलो थ्रूमध्ये कठीण असतं आणि डाव्या पायाने अडवलं आहे. वेल स्टॉप, अगदी सरळ चेंडू आला असता, ताकद झोकून दिली होती या फटक्यामध्ये नितीन यांनी, पण केवळ एकच धाव. धावसंख्या 19 धावफलकावरती. निलेश टू जयवंत जोशी जे. ओहो, कॉट बिहाइंड, आवाज इथपर्यंत आला होता. अपेक्षित होता पंचांचा अपील स्वीकारणं आणि फलंदाज या ठिकाणी जयवंत बाद होत आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहेत. अर्ध विकेट आले होते. खूप सुंदर ॲक्शन आहे आणि खूप सुंदर लाईन लेंथ. आत आला चेंडू, पडल्यानंतर एज लागली आहे. विकेट किपरने सुंदर पद्धतीने झेल टिपलाय आणि मैदानावरती या दुसरा गडी बाद होतोय जुळून डोंबिवली संघाचा. न्यू बॅटर मैदानावरती महेश.
डोंबिवलीची प्रीमियर लीग देखील सुरू आहे रेग्युलरची. तर प्रीमियर लीगचं खरं तर प्रीमियर लीगचे वारे वाहत आहेत. आधी आपण TDPL बघितली, त्यानंतर DPL बघितली, आता तुमच्या भेटीसाठी GPL देखील येते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 19 न्यू बॅटर मैदानावरती महेश येत आहेत. निलेश जाधव यांना मिळते मोठं यश. जयवंत अत्यंत चांगले बॅट्समन ओपनर होते. षटक क्रमांक दुसरा 1.4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. षटक कंप्लीट झाले 1.4 म्हणजे 10 चेंडूमध्ये 19 धावा आतापर्यंत आलेले आहेत. फिल्डिंगमध्ये बदल पुन्हा एकदा आपण बघतायत आणि दोन्ही बॅटर आता मात्र लेफ्ट हँडेड मैदानावरती महेश आणि नितीन. बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी पुन्हा एकदा निलेश जाधव. आतापर्यंत धावा खर्च केले आहेत त्या म्हणजे केवळ 2. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग आहे. व्हाईट बॉलचा इशारा. कैलास 4G मॅन फ्रॉम धानसर रायगड जिल्ह्याला बिलॉंग करतायत, पण त्यांची कर्मभूमी खऱ्या अर्थाने आम्ही नेहमी म्हणतो की जरी रायगडचे असले तरी ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर क्रिकेट ते खेळलेले आहेत, भरपूर कामं इथे त्यांनी केलेली आहेत आणि इथले भरपूर मित्र त्यांनी जोडलेले आहेत. हा चेंडू ऑन साईडला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअप मिळेपर्यंत अगदी सहजतेने या 2 धावा पूर्ण होत आहेत. उंबरठे टीम खेळते. आपण आहोत गावदेवी क्रीडांगणावरती. अत्यंत सुंदर क्रीडांगण, हक्काचं क्रीडांगण नारिवलीकरांना लाभलेले. तर तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकाल भीमचंद्र कळाण, राजेश पाटील काटईचे आहेत. स्क्रीनवरती दाखवत आहेत. राजेश पाटीलने सांगितलं की माझं नाव घेऊ नकोस, पण आमच्या कॅमेरामॅनने तुम्हाला दाखवलं आहे, त्यामुळे तुमच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी आम्हाला करावा लागला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 2 षटकाच्या अखेरीस 23 11:30ची धावगती या ठिकाणी राखलेली आहे. 2 ओव्हर 23 धावा 2 विकेट. बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये काय घडते. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मागाशी चर्चा सुरू होती. निलेश जाधव व काही खेळाडू म्हणत होते की 4 ओव्हरच्या मॅचमध्ये गणित बदलतात, उलटफेर होऊन जातात, कोण कोणालाही हरू शकतो. तसंच आपण चित्र बघितलं. कौसा टीमने एक शॉकिंग परफॉर्मन्स देऊन हेदुंडे टीमला पराभूत केला, पण देसाई संघाने त्यांचा पराभव या ठिकाणी केलेला आहे. आणि ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये बघा आपल्या नारिवलीचे खेळाडू खेळताना दिसतील. त्यामध्ये आदित्य गोरपेकर आहे, गुरुदास भोईर, नयन पाटील, प्रणव पाटील असे हे खेळाडू नारिवलीचे तुम्हाला ग्रामीण प्रीमियर लीग जी 24 तारखेपासून सुरू होते. बॉलिंग मार्कवर कृष्ण भंडारी, KB त्या ठिकाणी तयार होत आहेत. स्टॅकिंग इनला बॅटर महेश. ऑन साइडला अलंग द ग्राउंड मिड विकेटला फिल्डर आहे डीपमध्ये निलेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, पण तितक्याच वेगाने नितीन ही धाव कंप्लीट करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. आगासन गावचे आदरणीय महादेव बेडेकर यांचं आगमन झालंय. मी विनंती करेन महादेव दादांना की आपण मंचावरती या. उडवलाय, खूप मोठी गॅप आहेत. फिल्डर कव्हर करेपर्यंत 2 धावा इथून पूर्ण करतील हे 2 बॅटर. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती जुनी डोंबिवली संघाची झालेली ती म्हणजे 27. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. मोठी धावसंख्या उभी करायची असेल कमीत कमी 45, 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा तुम्ही उभ्या केल्या तर एक आव्हान निर्माण करू शकता. उंच गेलाय, टॉप एज लागलाय, फिल्डर खूप मागे आहेत, गॅपमध्ये आज चेंडू लँड होतोय. 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही कारण वारंवार डबल ट्रिपल करून खरं तर दमछाक होते. नितीन अक्षरशः नितीन यांच्या बॉडी लँग्वेजवर लक्षात येते की ते दमलेले आहेत. स्क्रीनवरती निलेश
निकम पाटील यांना आपण बघितलं फिल्डिंग करत असताना स्क्वेअर लेगला आहेत. ऑन साईडला निकम त्या ठिकाणी आहेत. एक धाव पूर्ण. एका हातात चेंडू उचलण्याचा प्रयत्न. बॅकअप मिळाला निलेशचा आणि चौथ्यांदा आपण डबल बघतायत. भरपूर कसरत करावी लागते. मोठे फटके येत नाही तेव्हा सिंगल डबल्सवरती तुम्हाला फोकस करावा लागतो. आणि या षटकात 4 बॉलमध्ये 8 आल्यात आणि 8 धावा प्रत्येक चेंडूवरती 2 या पद्धतीने आले आहेत. तर स्वर्गीय बळवंत शेठ प्रतिष्ठान असं टीशर्टच्या मागे लिहिण्यात आलेले उंबरडे संघ ज्यांनी ती जर्सी परिधान केली आहे. आणि 4 धावा 4 चेंडू ट्रिपल माफ करा डबल आल्या. 8 धावा आल्या होत्या पण कुठेतरी ती लिंक तुटली असं आम्हाला कृष्ण सांगतायत. असं वाटलं की 5व्या बॉलवरती 2 येतील. शेवटी दोन्ही फलंदाज थोडेसे दमलेले दिसत आपल्याला कारण वारंवार धावावं लागतं. ऊन थोडंसं वाढत देखील चालले. 11:15 झालेले आहेत. ओ फुल करतायत. ताकद झोकून दिली आहे. फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. पहिल्या टप्प्यात चेंडू ओलांडतोय सीमारेषा. नितीनच्या बॅटमधून येतोय हा चौकार आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 36 धावा. पाणी घेऊन जा मैदानात. 12th मॅनच जायला पाणी घेऊन. त्याच्या व्यतिरिक्त कोणी जाणार नाही. तर उंबारले आणि खंबाळपाडा कॅप्टनने येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे लक्षात असू द्या. उंबारले आणि खंबाळपाडा. तर एक गटातून यानंतरचा पहिल्या फेरीतील 4था सामना असणार आहे. आपण ऑलरेडी 3 सामने आधी कव्हर केलेले आहेत. सध्या 4था सामना आपण कव्हर करतोय. देसाई देवीचा पाडामध्ये देसाई जिंकली. त्यानंतर कौसा तुटणेमध्ये कौसा जिंकली. कौसा देसाईमध्ये लगेच आपण सेकंड राऊंड त्या ठिकाणी कव्हर केला आणि त्यात देसाईने कौसा संघाला पराभूत केलेले. आणि तिसऱ्या फेरीमध्ये वागेश्वर देसाई संघ या ठिकाणी दाखल झालेले आहे. हंगाम नुकताच सुरू झाला आहे. काही खेळाडूंना काही संघांना जम बसायला थोडासा वेळ देखील लागेल आणि अवकाळी पावसामुळे पाऊस यंदा तर कित्येक वर्षानंतर असं घडलेलं आहे. भरपूर वर्षानंतर म्हणजे असं कधी घडलंच नव्हतं असंही म्हणूया आपण. मे मध्ये पाऊस सुरू झाला. तो नोव्हेंबर आला तरी जायचं नाव घेत नव्हता. या अवकाळी पावसाने भरपूर नुकसान केलं. आपण क्रिकेटचे चाहते आपण क्रिकेटबद्दल नेहमी म्हणतो की क्रिकेटचं नुकसान झालं पण त्याच्या व्यतिरिक्तही शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळे महागाई थोडीशी वाढताना आपण बघत असतो. काही गोष्टी महागलेल्या जरूर आहेत. भरपूर नुकसान होतं पण शेवटी निसर्गाच्या विरोधात कोणी जाऊ शकत नाही. माणूस भरपूर बुद्धिमान असेल शक्तिशाली जरी असला तरीही निसर्गाच्या समोर त्याला गुडघे टेकावे लागतात. एखाद वेळी तुम्ही कृत्रिम पाऊस पाडू शकता पण जो पाऊस बरसतो त्याला थांबवणं अशक्य आहे. पूर्वी ऑक्टोबरमध्येच मॅचेस सुरू व्हायच्या. या दरम्यान संतोष काटे यांना स्क्रीनवरती आपण बघतोय. ब्लॅक टी शर्टमध्ये थोडेसे कामामुळे आणि आमच्या राजू काट्यांचे बंधुराज कामामुळे थोडेसे उशीर नाही आले. प्रत्येकाला कामं असतात. नुसतं क्रिकेट करून चालत नाही. काही जबाबदाऱ्या घरच्या असतात. प्रपंच सांभाळणं महत्त्वाचं असतं. त्यातून वेळ मिळाला तर आपण क्रिकेट खेळत असतो. काही ॲडजस्टमेंट करून तुम्हाला मैदानात यावं लागतं. ओ राऊंड द विकेट आले होते. चेंडू पडल्यानंतर थोडासा एक अँगल तयार झाला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येतात. डावखरे बॅटर आहेत त्यामुळे तो अँगल आपण बघितलं तयार झाला. विकेट किपरलाही खाली यावं लागलं चेंडू अडवण्यासाठी कारण जास्त गती नव्हती. ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत. ओ पुन्हा एकदा बीट केलंय. सुपर बॉलिंग मार्क प्रदीप आहे त्या ठिकाणी. प्रदीप भंडारी सबसे पुराना चावल लेफ्ट हँडेड फिरकीचा जादूगर डावखुरा बॅटर समोर आहे. असं म्हणतात की डावखऱ्या बॉलरला डावखरा फलंदाज उत्तम औषध आहे पण राऊंड विकेट येत आहेत आणि तो अँगल तयार करतायत. 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत महेशला.
हो हा चेंडू पायात होता बॅट आणि बॅटच्या मध्ये. केवळ एक धाव नितीनने नकार दिला. स्ट्राईक नितीनला ठेवायचे. दोघेही डावखुरे आहेत, गोलंदाजी डावखुरे आहेत. 3 बॉलमध्ये केवळ एक धाव आलेली आहे. 30 षटक प्रगतीपथावरती आपण बघतायत. स्पर्धा आपण बघतायत आई गावदेवी चषक नारिवली 2025. काल परवामध्ये रेग्युलर क्रिकेटचा थरार याच मैदानावरती अनुभवला आणि आज 3ऱ्या दिवसामध्ये 40+ क्रिकेट या ठिकाणी सुरू झाले. हो अप्रतिम डिलिव्हरी. पहिले 2 चेंडू गुडलेंदवरनं बाहेर काढले. पुढचे 2 चेंडू बॅट आणि पॅडच्या मध्ये अगदी खोलवर टप्प्याचे आपण बघितलेले आहेत. काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. 4 चेंडूत केवळ 2 धावा दिल्यात. एकच धाव दिली. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. फ्रंट फुट वरती आलेले आहे. गुड थिंकिंग. खरं तर 4 चेंडू जागेवर खेळायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर थोडंसं पद्धल आली ते दाखवलं. एक पाय पुढे काढला नितीन यांनी. चेंडूच्या लेंथपर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न होता, तो मानस होता. 2 धाव आहेत. दरम्यान आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती एकूण 39. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. या षटकातील अंतिम चेंडू. या षटकाने कुठेतरी जी धावसंख्या फार वेगाने वाहत होती, वेगाने पुढे सरकत होती, कुठेतरी काही अंशी लगाम लावलेलं आहे, प्रतिबंध लावलेलं आहे. पण बघूया अखेरच्या चेंडूवरती काय घडते. प्रदीप टू नितीन. शॉट ऑफ लेन. झेल नाही होऊ शकत. डोक्यावरनं थेट सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. आणि बघा या षटकाराने या षटकाचं चित्र थोडंसं बदललं. असं वाटलं होतं हे षटक खूप 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 इकॉनॉमिकल होईल, पण या षटकाराने कुठेतरी जे पहिले 5 चेंडूची धावा आले नाही. बघा संतोष काटे आमचे बाउंड्री लाईनवरती आहेत आणि गुरुदास म्हणतात की खेळाडूंना बॉल आणायला पाठवत आहेत ते. संतोष काटे जबाबदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे. चला टॉससाठी या. उंबारली आणि खंबाळपाडा दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. खंबाळपाडा वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ उंबारली 40+. सत्र पहिले संपलंय. या ठिकाणी 4 ओव्हरमध्ये आपण बघतायत 45 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर पहिल्या षटकात 17 आल्या, दुसऱ्या षटकात केवळ 6 आल्या, तिसऱ्या षटकात 13 आल्या. पण प्रदीप यांच्या षटकात 9 आल्या. त्यामध्ये 3 डॉट होते, 1 सिंगल, 1 डबल आणि 1 षटकार. आणि 46 धावा विजयासाठी हव्यात मैदानावरती. आता मात्र टीम उंबरडेला. फार मोठं टार्गेट नाही आहे, पण फार कमी नाही आहे. स्क्रीनमध्ये बघू शकाल आमचे प्रेझेंटेशन बॉक्स. आई गावदेवी चषक नारिवली असं मेन्शन केलं आणि गावदेवी मातेची सुंदर ती प्रतिकृती तुम्ही बघतायत, जिची कृपा नारिवली गावावरती सदैव राहिलेली आहे. आणि प्रत्येक आपण बघितलं मॅच समरी या ठिकाणी बॅटिंग कार्ड दाखवतात आम्हाला. जिरून डोंबिवली 40+ टीमने दावा केल्यात. एकूण आपण बघताय 45. 2 विकेट त्यांनी गमावलेले आहेत. उंबरडे संघाला या ठिकाणी करायचे दावा 46. स्क्रीनवरती आपण बघू शकाल काशीनाथदादा पाटील यांचं चित्र आणि त्याचबरोबर अर्जुनभाई पाटील जे कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे एक कार्यकुशल अध्यक्ष म्हणून ज्यांची ख्याती राहिलेली आहे. चला खंबाळपाड्याचे कॅप्टन या आपण. उंबरडीचे कॅप्टन श्याम भोईर आलेले आहेत. आणि बघा आई गावदेवी क्रीडांगण नारिवली. आणि हे बघा हा फलक तुम्ही बघतायत. जेव्हा या मैदानाचं नामकरण करण्यात आलं तेव्हा हे फलक त्या ठिकाणी लावण्यात आले. आई गावदेवी क्रीडांगण नारिवली एक आयकॉनिक क्रीडांगण म्हणून या विभागातलं सगळ्यांना लक्ष वेधून घेणारे क्रीडांगण आहे. एका बाजूला मैदानं लुप्त होत चाललेली आहेत. काळाच्या पडद्याआड ती कुठेतरी हरवत चाललेली आहेत, कारण मैदानं आता राहिली नाही. शहरात तर बिकट परिस्थिती आहे. डोंबिवली पश्चिमेतील संघांना विचारा मैदानाचं महत्त्व काय आहे. सरावासाठी मैदान राहिलं नाही. केवळ झुंड डोंबिवलीचं एकच मैदान आहे. त्याच्या व्यतिरिक्त भागशाळा मैदान,
रेल्वे ग्राउंड असे 2 ग्राउंड आहेत. तिथे ते सार्वजनिक ग्राउंड असल्याकडे तिथेही सरावासाठी सगळ्यांना संधी मिळत नाही. तर आदरणीय हनुमानदादा फुलोर यांना विनंती करेन, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. उंबारली गावदेवी उंबारली ईश्वरी 11 हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. खंबालपाडा वर्सेस उंबारली मध्ये. तर ओपनिंग पेअर उंबारड्याची मैदानामध्ये दाखल झाले, पण त्याआधी आपण टॉस करूया. तर बघूया नाणेफेक कोणी जिंकले. अजूनही कॉइन पडला नाही बघा. तर खंबाळपणे टॉस जिंकलेला आहे. डिसिजन आय थिंक पेंडिंग ठेवतायत का. हे सत्र संपायच्या आधी डिसिजन कळवा आणि मैदानावरती आपण लगेचच उतरा. तर ओपनिंग पेअर दाखल झाले मैदानावरती आणि सलामीचा गोलंदाज तयार होतोय, तो म्हणजे अमित पाटील. आदरणीय भीमचंद्र काळन आपल्याला या ठिकाणी राजू काटे इन्व्हाइट करतात. भीमचंद्र काळन पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट फेस केलाय. टार्गेट 46 धावांचे. बघूया काय घडतं मैदानावरती. एक फायटिंग टोटल जरूर आहे आणि एक झुंजार संघ म्हणून जुळणोबी संघाची ओळख आहे. पण बघूया मैदानावरती सलामीवीर अविनाश कारभारी आणि निलेश जाधव लॉप केलाय. मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतायत. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पार. धावा मिळते 4. धावाचा झाला श्री गणेशा या चौकाराने. टार्गेट 46 आहे आणि आता इथून 42 करायचे आहेत. राउंड द विकेट. ऑन साइडला खेचला चेंडू ऑफस्टंप वरना. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही या ठिकाणी सफल होतोय आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती उंबरडी टीमची धावसंख्या 6. अविनाश कारभारी लेदर बॉलचाही प्रचंड अनुभव राहिलेला त्यांचा आणि सध्या आपण टेनिस बॉल खेळताना बघतोय 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ओहो शफल होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न अराउंड द लेग. बघूया काय घडलंय. बोल्ड आहेत नाहीये. त्यांच्या पायाला लागून चेंडू यशनामध्ये आदळला एका विकेट किपरच्या. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. स्वतःला यॉक करून घेतले. हलकासा ब्रश झाला चेंडू स्टंपला आणि ते बेल्स खाली पडले. फलंदाज बाद. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता अविनाश यांचा आणि मैदानावरती न्यू बॅटर दाखल होतोय. अविनाशच्या जागेवरती योगेश पंजे. धावसंख्या धावफलकावरती 6. अजूनही 40 धावा करायच्या आहेत. टार्गेट 46 धावांचं आहे. तर बघूया योगेश मैदानामध्ये दाखल झाले आहेत. निलेशच्या साथीला. निलेशला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळाली नाहीये. 4 चेंडूत केवळ 6 धावा आपण बघतायत. अमितचे आलेले आहेत. अमित बॅटिंग करत असताना धावचीच्या रूपाने लवकर बाद झाला होता, पण कुठेतरी बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी करण्याचा तो प्रयत्न करतोय. पण अजूनही 2 चेंडू शेष आहेत. आत्तापर्यंत तरी धावा 6 धावफलकावरती बघतोय. एक चौकार त्यामध्ये सामील आहे. ओ हो पुन्हा एकदा फसवला. चेंडू समजलाच नाही, उमगलाच नाही. धावचीचा अपील आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. हायकोर्टामध्ये डिसिजन या ठिकाणी गेलेले आहे. बघूया
दशरथ सोरकादे आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत, बाद आहेत की नाही आहे, त्यांची बॅट कुठे ग्राउंडिंग केली होती, पॉपिंग क्रीज मध्ये वेळेवरती आले होते की नव्हते. आउट आहे. काही इंच खरं तर त्यांची बॅट मागे राहिली क्रीजच्या आणि त्यामध्ये बाद होत आहेत. अशा प्रकारे आणखीन एक धक्का मैदानावरती उंबरठे टीम लागत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झाली ती म्हणजे 6. न्यू बॅटर मैदानावरती विशाल मडवी दाखल झालेले आहे, पण मैदानावरती अजूनही एक बॅट्समन असा आहे जो या मॅचला आपल्या बाजूने झुकू शकतो, आपल्या संघाला विजय करून देऊ शकतो. या संघाचा बॅकबोन निलेश जाधव स्टार्टिंग इनला प्रथमच सामना करेल अमित शाह. अशा प्रकारे षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपन्न झालंय आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती उंबरठे टीमची झाली ती म्हणजे 7. 2 विकेटच्या मोबदल्यात बाद होणारा बॅट्समन आपण बघितला, आधी अविनाश कारभारी बाद झाला आणि त्यानंतर योगेश पंजे हा दुसरा फलंदाज बाद झाला. आणि आता इक्वेशन 39 धावा करायच्यात 18 चेंडूमध्ये 13.00 आस्किंग रेटने. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ घेऊ नका. तर 18 चेंडू 39 धावा. विजयासाठी समीकरण मैदानावरती उंबरठे टीमला टॉस खंबालपणाने जिंकलेले आहे उंबरलीच्या अगेन्स्ट, पण बघूया डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलाय. 90% तर चान्सेस फिल्डिंगचेच आहेत, पण बघूया फिल्डर काही त्यांचे ऑन द वे असल्या कारणाने डिसिजनमध्ये बदलही होऊ शकतो. 18 चेंडू 39 धावांची गरज आहे, वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेचच लावायची आहे. स्टार्टिंगला बॅटर निलेश तयार पुन्हा एकदा आणि बॉलिंगसाठी तयार. ओ हो हो, फुल टॉस, ज्युसी फुल टॉस पाठवलाय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. खरा बॉल होता, अगदी बॅटवर दिलाय. आ बैल मुझे मार अशा प्रकारचा हा चेंडू होता. न्यू बॅटर मैदानावरती इनर एज चेंडू गेला शॉर्ट थर्ड मॅनला, थांबवलाय त्या ठिकाणी, केवळ एकदा मिळेल. बॉलिंग मार्क वर सफल, पण बघूया सफलला नावाप्रमाणे सफल व्हावं लागेल, कारण सफलने पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा दिलेल्या आहेत. फुलटॉस हवे, जेलची शक्यता, राजू येत आहेत आणि काय जबरदस्त जेल राजू यांनी टिपलेला आहे. आणि 40+ जरूर आहे, पण राजू यांनी मला वाटतं 60 ओलांडले असे, 50च्या पुढे असेल अंदाज नाही मला. 60 59 59 वय राजू सावंत यांचं. आणि बघा फिटनेस बघा, काय चपळाई बघा, अजूनही नजर बघा. आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. 40+ क्रिकेट सुरू झालं तेव्हा संघामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर या संघासाठी 100% कमिटमेंट काय असते हे देण्याचा प्रयत्न राजू यांचा नेहमी राहिलेला आहे. आणि हा सुंदर झेल
त्यांच्या माध्यमातून टिपण्यात आलंय. 59 वयामध्ये इतकी चपळ आहे. विचार करा, वयाच्या 18व्या वर्षी किती चपळ असतील, किती वेगवान असतील. चौदा धावा झाल्यात. विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत अरुण कारभारी. ड्राईव्ह करतायत फिल्डर डीप मधून. राजू धावत चालले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्यांचं आपण कौतुक करत होतो, ज्याने एक सुंदर हाय कॅच पकडली, एक रनिंग एक स्टनिंग कॅच पकडली, पण त्यांची ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम. सफल पुन्हा एकदा. ओ फुल टॉस. हा देखील जाईल बाहेर. नाही नाही, आत राहिलाय. सफलला सफलता मिळालेली असं वाटलं बाहेर जाईल, पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते अमित, आणि सहजतेने हा झेल स्वीकारला अमितने. मिडविकेटची ही सीमारेषा भरपूर मोठी आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. सुंदर कॅमेरावर नयनचा, ज्यांनी हा चेंडू अत्यंत सुंदर पद्धतीने कव्हर केलेला आहे. नयन एकदम एक्सपर्ट होत चाललेला आहे. प्रत्येक कॅमेरामॅन खरं प्रत्येक चॅनलसाठी मेहनत घेत असतो, पण ओमसाई MTCचे खरं तर संस्कार फराट, ज्यांना पपलू म्हणतात, ते आत्ता 9वीला आहेत, आणि जेव्हा ते 7वीला होते तेव्हा ते कॅमेरामॅनच्या भूमिकेत ओमसाई MTसाठी काम करत होते, आणि आता 9वीला म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी ते काम करतात. आता नवीन एक त्यांनी लहान मुलगा तयार केला, साहिल नावाचा, जो ऑपरेटिंग करतो. तो 11वीला आहे. तशी नवीन नवीन मुलं प्रत्येक चॅनल आपल्या टीममध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांना आतापासून जर तुम्ही व्यवस्थित ट्रेन केलं, वेल ट्रेन केलं, तर पुढे जाऊन ते चांगलं काम करू शकतात, आत्मविश्वासाने करू शकतात. हा चेंडू खाली राहिला, सफल झाले होते. अंपायर सांगतात वाईड बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा प्रत्येक चेंडू हा नियमानुसार वाईडच असतो. जर तो एसटीला लागला, एसटीच्या वरून गेला, तरच तो ग्राह्य धरला जातो, अन्यथा तो अवांतर असतो, वाईड असतो. फुल टॉस आहे. खराब बॉल आहे. झेल होईल का? टिपला झेल. फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेळू शकले असते, पण नाही. गॅप शोधता आली. महेश फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला, आणि झेल टिपलेला आहे महेशने. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साईडला स्लॉक केला होता, पण थेट मॅचच्या हातामध्ये अशा प्रकारे आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक आपण बघतायत मैदानावरती 5वा गडी बाद झाला. निम्मा संघ गारज झालाय. धावसंख्या धावफलकावरती 26, 16 माफ करा. तर 30 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. रिक्वायर्डेड 15चा आपण बघतायत. 30 धावा विजयासाठी हव्यात 12 चेंडूत. गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे आपण बघतायत. खरं तर नशीबवान आहेत गोलंदाज. 2 फुल टॉस वरती फलंदाजांना फायदा घेता आला नाही, आणि दोन्ही फलंदाज कॅच आउट झाले. न्यू बॅटर मैदानावरती राजू भोई, लिटिल मास्टर त्या ठिकाणी दाखल होत आहेत. अरुण कारभारी आणि राजू भोईर हे 2 बॅट्समन. उंच गेलाय. झेल होईल का? आणि अमित यांनी प्रयत्न केलाच नाही. निकम पुन्हा एकदा राजूसाठी. धावसंख्या धावफलकावरती 18. हवेत फलंदाज बाद. क्वाड बिहाइंड. 1 मोर विकेट डाऊन. धक्का 6वा टीम उंबरडेला. तर न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत सुरेश.
सुरेश भंडारी. बॉलिंग मार्कवर महेश. ओहो, स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट. अगदी पुढ्या दिला होता आणि काय ताकद होती या फटक्यामध्ये. ॲक्शन रिप्ले बघा. ऑफ स्टंप वरती ओव्हर पिच होता आणि फक्त ताकद, टायमिंग या फटक्यामध्ये बघायला मिळाली आणि त्याचबरोबर आत्मविश्वास. बघूया सुरेशांना आणखीन काय हिट मारावे लागतील. ओ, हा चेंडू वाईड बॉल कॉल अपेक्षित होता. इतका जास्त बाउन्स होता की अगदी डोक्याच्या वरून निघून गेलाय. उडी मारूनही खेळता आला नसता हा चेंडू. हा चेंडू डॉट आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता. डॉट बॉल. धावसंख्या धावफलक होती फक्त 25-21 ची गरज. 8 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटकेच उंबड टीमला वाचू शकतील. ओहो, उचललाय पण समोर फिल्डर आणि त्या दिशेने जेव्हा जेव्हा चेंडू जातो असं वाटतं की बाहेर जाईल, पण तो जात नाही कारण तिथली सीमारेषा भरपूर मोठी आहे. जवळजवळ 70-75 मीटरची, त्यापेक्षा जास्त वाटते ती. वेल जज कॅच. चांगले एफर्ट्स होते बॅट्समनचे, पण यावेळेस असफल ठरले. सुरेश न्यू बॅटर मैदानातील सुरेश यांची जागा भरून काढण्यासाठी कृष्णा भंडारी. इक्वेशन 7 बॉल 21, 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल तर ही मॅच जिंकता येईल. ओ, क्लीन बोल्ड. 2 पायाच्या मधून बघू शकाल ॲक्शन रिप्ले कशा पद्धतीने बाद झाले होते. स्लो मोशन मध्ये दाखवत आहेत. 2 पायाच्या मधून किती हव्यात बघूया. 21. बॉलिंग मार्कवर वय वर्ष 59 राजू सावंत उर्फ राजू दादा. कोणी राजू मामा म्हणतं, कोणी राजू काका म्हणतं. पण बघूया बॉलिंग साठी तयार. शेवटचं षटक. 6 बॉल 21. काय घडू शकतं. क्रिकेट आहे. 6 बॉलमध्ये 21 कित्येकदा होताना आपण बघितलेले आहेत, पण 6 बॉलमध्ये कधी कधी एक धावही होत नाही असंही क्रिकेटमध्ये घडताना आपण बघितलेले आहे. समोर खेळतात. नितीन आहेत लॉंग ऑनला. एकदा पूर्ण आणि काय घडलंय. आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 9. चला, खंबाळपाडा डिसिजन का फिल्डिंग आहे विकी. फिल्डिंग असेल मैदानात उतरा आणि लगेचच अपोजिट टीम उंबारली. आपणही बॅटिंगसाठी तयार आहात. 5 बॉल 20. 5 चौकार 3 षटकार मारावेत लागते सुरुवातीला. इक्बाल यांचं आगमन झालंय. स्वागत आहे इक्बाल दादा आपलं. इक्बाल तेली, ज्यांना SSCC ट्रॉफीमध्ये पूर्वी आम्ही स्कोरच्या भूमिकेतही बघितलेले. तर 4 चेंडूमध्ये 18 करायचे. 3 षटकार हा एकमेव पर्याय. तो 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 3 चेंडू 17 धावा. तर मिसफील्ड झाले मॅच मध्ये. आता केवळ औपचारिकता शेष राहिली आहे.
कारण हा सामना जिंकलेला आहे जवळजवळ आपण म्हटलं तर डोंबिवली टीमने. कारण टार्गेट 46चं डोईजड झालं, विकेट एकामागून एक गमावलं. एक पार्टनरशिप मोठी होणं गरजेचं होती, ती सुद्धा होताना आपण बघितली नाही. 9 विकेट गमावलेले आहेत. ऑलआउटचं संकट जरूर आहे बघा. हा चौकार बॅट्समनच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी ॲडवेल टीमला मिळतील. एक बॉल शेष आहे, 12ची गरज आहे. कमालपडा फिल्डिंग साठी तयार होतोय. तर रामनाथ पाटील यांचं आगमन झालंय. कंबालपडा टीम तयार झालेली आहे. गणेश शेलार, गणेश पाटील. तर मॅच